खटाव तालुक्यातील चितळी जिल्हा सातारा इथं माजी सैनिक रणजित निकम यांच्या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। माजी सैनिक यांच्या संघटनांच्या वतीनं निषेध रॅली, श्रद्धांजली सभा व आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या आंदोलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून माजी सैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी रणजित निकम यांच्या कुटुंबियांना माजी सैनिक संघटनांच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात आली। उपस्थितांनी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी केली आहे। माजी सैनिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शासन व प्रशासनाकडे आरोपींची तात्काळ अटक, सखोल चौकशी, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा तसेच पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशा मागण्या केल्या आहेत। याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व सैनिक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी भारत माता की जय व वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। नमस्कार, जय हिंद। माजी सैनिक रणजित मदन निकम, मी यांची पत्नी बोलते। एकच विनंती आहे, 2026 18 फेब्रुवारीला ज्या हल्ल्यात माझ्या पतींना जे वार केले त्यांचे निधन झाले व त्यांना निर्गुण त्यांची हत्या केली आहे चितळी गावात, तर त्यांना न्याय मिळावा याची दखल सर्व अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने घ्यावी व माझी दखल घ्यावी। माझ्या परिवाराला न्याय हा द्यावा यासाठी इथं आम्ही जमा झालोय। माझी सैनिक संघटना आणि सर्वांसाठी मी आभार व्यक्त करते आणि सर्व मंत्री महोदय आणि प्रशासनाला मी हात जोडून विनंती करते, निवेदन करते की मला ही केस फास्ट ट्रॅक, पालकमंत्री यांना मी निवेदन करते, ही केस मला फास्ट ट्रॅकवर द्या व त्या गुंडांना शिक्षा ही लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे मी निवेदन सर्वांना करते। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, ऐकलं असेल तर लवकरात लवकर याच्यावर कारवाई घ्या, कारवाई झालीच पाहिजे याच्यावरती। या जिल्ह्याचे राजे महाराजे, सैनिक कल्याण मंत्री, ह्या विभागाने ज्यांना निवडून दिलं ते ग्रामविकास मंत्री कमीत कमी त्यांच्या चेल्यांच्याकडे, त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडे पोहोचलं पाहिजे। या चितळी माता की जय, वंदे मातरम। त्याच्या पत्नीवर, त्याच्या मुलांवर हल्ला ही फार शोकांतिक आहे, ही दुःखद बाब आहे। आम्ही याचा जाहीर निषेध करतो। आज 18 तारखेला जो त्यांच्यावर हल्ला झाला, आज कोणताही राजकीय नेता, मंत्री, पालकमंत्री, या महाराष्ट्राचे सैनिक कल्याण मंत्री, प्रशासन गांभीर्याने घेतलं नाही। 6 दिवस उलटून गेले तरी आरोपीला पकडलं जात नाही। शेवट मग पिळवटून गेलं। जर हा माझ्या सैनिकावर हल्लाय, तो माझ्यावर हल्लाय, या जिल्ह्याचे पालकत्व ज्यांनी सांभाळले असे शंभूराज देसाई साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख दोशी साहेब आणि या जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे साहेब, यांना आम्ही निवेदन दिले। या सातारा जिल्ह्यातच या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात। या सातारा जिल्ह्यामध्ये खासदार आदरणीय उदयन महाराज भोसले साहेब आहेत, हे छत्रपतींचे वंशज आहेत, त्यांना सैनिकांच्या कुठे मागणी आहे, या तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे। अरे तुम्हाला आमची मतं पाहिजेत का? या 40,000 सैनिकांची सातारा जिल्ह्यातल्या, पॅरामिलिटरी फोर्स 40,000, 80,000 लोकांची फक्त मतं पाहिजेत का? यासाठी सैनिकांनो आपला प्रतिनिधी तिथं गेला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण धडपडलं पाहिजे। या निमित्तानं या सर्व मंत्री महोदयांना, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः गृहमंत्री आहेत, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, यांना सुद्धा विनंती करतोय की या गोष्टीला छडा लागला पाहिजे। दोषींवर एफआयआर नोंद झाले, पण तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर झाली नाही तर पहिला वेळा सैनिक कल्याण मंत्री यांच्या घरावर आणि जिल्हाधिकाऱ्याला केल्याशिवाय राहणार नाही। उठलं पाहिजे आणि जर गाव पेटून उठत नसेल तर मी एकाच शब्दात सांगतो की हे भांडवलाचं गाव आहे।
फाशीची शिक्षा झालीच पाहिजे लवकरात लवकर. आमच्या मुलावर जो हल्ला झालाय त्याबद्दल शब्द सुद्धा माझ्याकडे नाही. त्यांना सजा झालीच पाहिजे, त्यांना सजा झालीच पाहिजे, अशी शिक्षा झाली पाहिजे. मी सई रणजित निकम. माझ्या वडिलांवरती जे हल्ले झाले 18 फेब्रुवारी दिवशी, त्या दिवशी त्यात माझ्या वडिलांची हत्या झाली. ते समाजसेवक ही हा म्हणण्यास सुरुवात समाजसेवकापासून झाली. माझे वडील असे वैयक्तिक आमची काहीच भांडणं नव्हती. समाजसेवकच माझे पप्पा करत होते. तर ते राग धरून 4 वर्षानंतर माझ्या पप्पांची अशी म्हणजे क्रूर हत्या करण्यात आली. अशा गुंडांना इतकी कठोर शिक्षा द्यावी अशी माझी विनंती आहे. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.